प्रभाग क्रमांक 27 मधून शेखर निकुंभ व सोनल निकुंभ यांची उमेदवारी। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 27 मधून सामाजिक कार्यकर्ते शेखर अरुण निकुंभ व सौ सोनल शेखर निकुंभ पानसरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। भाजपच्या कमळ चिन्हासह त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला। प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत विकास कामांचा पाठपुरावा केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी असून रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य व नागरी मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा या घोषवाक्यासह त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, महिलांसाठी सुरक्षितता व युवकांसाठी संधी निर्माण करणे तसेच पारदर्शक कारभार राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 27 मधील निवडणूक लढतीला चांगली रंगत येणार असल्याचं चित्र आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 27 येथे। तर आपल्या सोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे त्यांच्या समस्येचे निराकरण आपल्या सोबत मांडत आहेत। नमस्कार, मी अन्नपूर्णा रंगरेज बोलते। आणि आपल्याला पाणीची प्रॉब्लेम आहेच। काही ठिकाणी खूप येतो पाणी, काही ठिकाणी म्हणजे जसं पाणी आले तसं वाहत असतात। आमच्या शेजारची बिल्डिंग मध्ये खूप वाहतो पाणी आणि ते सोडले तर चांगला असलेले रस्ता फोडले, परत खराब करून ठेवले आणि ते रस्त्याची पण बघायला पाहिजे नीट। आणि दुसरं म्हटलं तर काय, आता जे उमेदवार उभी राहतात ते चांगलं हाय बाबा आणि चांगलंच होईल। काय काम बाकी आहे इथले? बाकी म्हटले तर काय, रस्त्याची एक आणि दुसरं पाणी बरोबरी येत नाही। काय पाणी काही ठिकाणी खूप येतो, काही ठिकाणी येतच नाही, असं पण चालू आहे। आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काही आहे का सुविधा? सुविधा तर तसं नाही, इकडे काही नाही। आम्ही ते मागे थोडं रस्त्याची बोललो होतो, या हवे ओलांडून जाणाऱ्या म्हातारे लोकांना थोडं त्रास होत होतो। थोडं म्हणजे खाली बोगदासारखं असले तर मग जाणं यायला म्हाताऱ्या लोकांना चांगलं होत होते। इकडची तिकडे जाऊ शकत नाही, इकडची तिकडे येऊ शकत नाही, असं चाललेलं आहे। आम्ही मागे त्याच्याबद्दल पण बोललो होतो, ते काम काही नाही झाले। तर आत्ताच आपण ज्येष्ठ नागरिकांकडनं त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार असतील ते नक्कीच या प्रभागाचा विकास करतील आणि ज्येष्ठ नागरिकांचे तसेच इथल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करतील, यात काही शंका नाही। तर येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण जाणून घेऊया अधिक माहिती। नाही असं मी प्रभाग 27 सयाजीनगर इथून इथला रहिवासी आहे। आमच्या सयाजीनगरमध्ये बरेच प्रश्न आहेत। गटारीची समस्या आहे, तसेच लाईटीची समस्या आहे, तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पण बसायला उठायला अशी काही व्यवस्था नाही आहे। आणि हा जो साफसफाई राहत नाही बऱ्याच ठिकाणी, तसंच रस्त्यां आणि जे विजेच्या तारा आहेत या वरच्या स्वरूपात आहेत, त्या अंडरग्राऊंड करायच्या आहेत, त्या अजूनपर्यंत झालेलं नाही आहे। तसंच ही लाईट कनेक्शन जे दिलेले आहे, लाईटीचा सगळा विळाखा आहे, त्याच्यातून पतंग बितंग उडवतात मुलं, तर एखाद्याला शॉक लागायची शक्यता आहे। तसंच हे जे रोड बनवले यांनी, यांच्यातल्या जे नळाचं पाणी येतं सकाळी, हे नळाचं पाणीचे असे सकाळ दुपार संध्याकाळ अशा 3 प्रकारच्या लाईन टाकलेल्या आहे। त्याच्यामुळे ती एकच लाईन सुरळीत राहिली आणि त्याच्यामुळं घाण पाणी त्याच्यातून येतंय सारखं वारंवार, तर ती सुधारित केली पाहिजे। आणि CCTV फुटेज आता चालू केलंय, पण अजून CCTV वगैरे असं अपग्रेड झालेली पाहिजे। नक्कीच येणारा नगरसेवक त्या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि या प्रभागाला सर्वांगीण आणि सुरक्षित आणि स्वच्छ बनवतील। तर नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 27 येथे। तर आपल्या सोबत आहेत सोनल निकुंभताई आणि शेखर निकुंभ सर। तर गेल्या अनेक वर्षापासून हे सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो, आर्थिक मदत असो किंवा शैक्षणिक कार्य असो, असे अनेक कार्य केलेले आहेत त्यांनी आणि इथून पुढे देखील ते त्यांच्या प्रभागाचा विकास करतील, यात काही शंका नाही। तर त्यांनी आतापर्यंत कोणकोणती कार्य केलेली आहे त्याबद्दल अधिक माहिती आपण ताईंकडनं जाणून घेऊया। नमस्कार, मी सोनल शेखर निकुंभ। शेखर निकुंभ यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी समाजकार्य करण्याचा प्रयत्न तर करतेच आहे। त्यांच्या सोबतीने मी त्यांच्या
बरोबरीने त्यांना साथ देते आहे. तरी यापुढे देखील जर त्यांना व मला जर उमेदवारी मिळालीच तर आम्ही नक्की प्रभागाचा विकास करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणारच आहोत. आम्हाला सामाजिक कार्य करायचं आहे, गरजूंना मदत करायची आहे. तर एकदा उमेदवारी द्या, मग बघा आमचे कामं काय आहेत काही नाही ते. तर शेखर निकुंभ हे नाव तर गाजलेलंच आहे. त्यांनी त्यांच्या प्रभागाचाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास केलेला आहे आणि हा झाला एक आनंदाचा क्षण. पण एक क्षण असा होता की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतावरती एक महामारी आली होती जिचे नाव होतं कोरोना. तर या कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील निकुंभ कुटुंबियांनी अनेक मदत केलेली आहे, जसे की अन्नधान्य असो, लसीकरण असो किंवा बेड्स अवेलेबल करायचे कामं असो किंवा सूचनांचे पालन करायचे असो, असे अनेक कार्य त्यांनी केलेले आहे. तर आपण अधिक माहिती त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. प्रभाग क्रमांक 27 मधून मी आणि माझे मिसेस इच्छुक आहे. मागच्या वेळेस नागरिकांचा प्रतिसाद बघून 2 नंबरला आमचं सीट होतं. अल्प मतात फक्त 140 मतांनी आमचं सीट पडलं होतं. पण नागरिकांचा सर्वांचा आशीर्वाद आणि हे सामाजिक कार्य या पुढाकाराने मागील काही राजकीय वारसा नसताना सुद्धा मी खंबीरपणे उभा राहिलो आणि नागरिकांचा प्रतिसाद चांगला मोठ्या प्रमाणात आहे मला. आणि असं प्रेम प्रभागातल्या 27 मधील सर्व नागरिकांनी मला दिलेलं आहे. आणि मी खंबीरपणे सांगतो की प्रभाग 27 मधून मी चांगल्या प्रचंड मताने निवडून येईल ही मी तुम्हाला आज दखल देतो. धन्यवाद. नक्की सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 27चा सर्वांगीण विकास केल्याशिवाय निकुंभ कुटुंब राहणार नाही. आणि नाशिक लोकशाही न्यूजला सरांनी व त्यांच्या मेसेजने माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.